3,617 आहेत. मेल वोटर 18,91,572 आहेत. फीमेल वोटर 17,64,975 आहेत. ट्रान्सजेंडर वोटर आमच्याकडे 285 आहेत. असे एकूण 36,56,833 आमच्याकडे मतदार आहेत. तसेच हा इलेक्शन पार पाडण्यासाठी एकूण 370 सेक्टर ऑफिसर्स आमच्याकडे आहेत. तसेच 16,216 पोलिंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. 460 बसेस, 96 मिनी बसेस आणि 978 जीपची आमची नियोजन आहे. यामार्फत सर्व जे पोलिंग पार्टी आहेत त्यांना आम्ही डिस्पॅच सेंटरवरून पोलिंग बूथ पर पोहोचण्याची आमची तयारी आहे. आज सर्व मतदारसंघ विधानसभा मतदारसंघमध्ये डिस्पॅच सुरू आहे. पोलिंग पार्टी ऑलरेडी तिथे पोहोचले आहेत आणि 12-1 वाजेपर्यंत ते लोक तिथून निघतील आणि 4 वाजेपर्यंत पोलिंग बूथवर पोहोचतील. उद्या सकाळी 7 वाजतापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानचा वेळ आहे. कायदे व सुव्यवस्थाबाबत 144चा ऑर्डर आम्ही ऑलरेडी पास केला आहे. त्याप्रमाणे बेकायदेशीर जमावने, सार्वजनिक सभा घेणे, 5 किंवा 5पेक्षा जास्त लोक एकत्र होणे हे सर्व बाबीवर मनाई आहे. 48 तास सायलेन्स पिरियड आम्ही ऑब्झर्व करतो, त्यामध्ये कॅम्पेनिंग अलाउड नसते. तसेच आमचे जे 48 FST, 49 SST हे सर्व टीम्स ऑलरेडी कार्यान्वित आहेत. त्यांना सांगितलं आहे की लास्ट 48 आवर्समध्ये जे प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे सर्व मंगल कार्यालय जिथे जिथे पार्टी होत आहे, लग्न आहे, हे सगळे जगत त्यांना जाऊन तपासणी करायची की कुठल्याही प्रकारच्या गिफ्ट किंवा कॅश डिस्ट्रीब्यूट तर नाही होत. याबद्दल सर्व FST आणि SST त्याप्रमाणे त्यांनी कारवाई सुरू केलेली आहे. आमच्याकडे जवळपास 80 एरिया डॉमिनेशन मार्चेस आहेत. त्यामध्ये जे CAPF आहे, सेंट्रल आर्म पोलीस फोर्स, आणि आमच्या जो लोकल पोलीस आहे त्यांच्यासोबत 80 एरिया डॉमिनेशन मार्चेस झालेली आहेत. आमचा जे हेल्पलाईन नंबर आहे 1950 तो पण ॲक्टिव्ह आहे. सी विजिल पण ॲक्टिव्ह आहे. तसेच आमच्या सीझनमध्ये आम्हाला यावेळी मोठा यश भेटलं आहे. टोटल 2.5 लाख लिटर लिकर सीज झालेले आहे. तसेच ड्रग्स पण सीज झालेले आहे. 29 लाख कॅश पण सीज झालेलं आहे. लिकर, ड्रग्स आणि कॅशच्या जे सीजर आहेत ते एकत्र करून जवळपास 2,40 लाखच्या सीजर झालेले आहेत. आता हा जो एक बेसिक माहिती झाली. आजच्या हा पत्रकार परिषद बोलवण्याचा जो माझा मेन उद्देश होता तो असा आहे की आपण सर्वांना कल्पना आहे की फर्स्ट फेज आणि सेकंड फेजमध्ये जे वोटिंग झालेलं आहे, वोटर टर्नआउट झाले आहे ते 2019 लोकसभा निवडणुकीच्या पेक्षा फर्स्ट फेजमध्ये 4% खाली गेलं आहे आणि सेकंड फेजमध्ये 3.5% खाली गेलं आहे. त्याचं जे मुख्य कारण आहे तो हीट वेव्ह आहे. यासाठी हीट वेव्हवर मात करण्यासाठी आम्ही आमच्या पोलिंग बूथमध्ये बरेच प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. आमचे प्रत्येक पोलिंग बूथमध्ये ड्रिंकिंग वॉटर पर्याप्त मात्रामध्ये उपलब्ध आहे. प्रत्येक पोलिंग बूथमध्ये आम्ही 30 ORSच्या पॅकेट पण उपलब्ध करून दिलं आहे. यावेळी आम्ही एक नवीन प्रयोग केला आहे. ग्रामीण भागमध्ये आणि बरेच जागा शहरी भागमध्ये जे पोलिंग स्टेशन लोकेशन असते त्यामध्ये 1 किंवा 2 क्लासरूमला आम्ही बूथ म्हणून वापर करतो. बाकी जे क्लासरूम असते ते मोकळे असते, ते रिकामी असते. आम्ही सर्व पोलिंग पार्टीला सूचना दिली आहे की जर तुमच्याकडे 3, 4 किंवा 2 क्लासरूम, तुमच्याकडे काही क्लासरूम जर मोकळे असतील, रिकामी असतील, तिथे जे वोटर येणार आहे, जे मतदार येणार आहे तिथे त्यांना बसण्याची सुविधा करा आणि त्यांना टोकन सिस्टम द्या. कोणी मतदार आले आणि त्यांना दिसला की रांग जास्त लांब आहे तर ते वेटिंग हॉलमध्ये बसू शकतात. आमच्या टीम त्यांना टोकन सिस्टम देणार आणि त्यानंतर 5-5 लोकांना काढून ते वेटिंग हॉलमधून ते रांगमध्ये आणतील. तर हे केल्यामुळे जास्त रांगमध्ये लोकांना उभे राहण्याची आवश्यकता नसणार. दुसरा मी असा केला आहे की असं समजा पोलिंग स्टेशन लोकेशनमध्ये रिकामी मोकळा कोणी क्लासरूम किंवा कक्ष नाही आहे, त्यामध्ये लोकांना रांगमध्ये उभे लगावे राहणार. त्यासाठी आम्ही असं नियोजन केलं आहे की रांगच्या बाजूमध्ये आम्ही थोडे लांबी अंतर एक बेंचेस आणि चेअर्सची पण व्यवस्था केली आहे. तो जे वयस्कर आहेत किंवा ज्यांना थोडं बरोबर वाटत नाही, थोडा आजारीसारखं आहे, ते लोक ते बेंच आणि चेअरवर पण बसू शकत. हे सगळे आम्ही नियोजन केलं आहे. तसेच आम्ही सावलीसाठी मंडप पण बरेच पोलिंग बूथमध्ये उभे केलं आहे. जे रांग कॉरिडोरमध्ये उभे करणे शक्य नसणार आणि काही जे खाली भागमध्ये जाणार, ओपन भागमध्ये जाणार रांग, तर तिथे मंडपची पण आम्ही व्यवस्था केली आहे. पंडालची व्यवस्था केली आहे. सावली तिथे राहणार. तसेच जिथे
5 किंवा 5 पेक्षा जास्त पोलिंग बूथ आहे, एक पोलिंग स्टेशन लोकेशनवर जर 5 किंवा 5 पेक्षा जास्त पोलिंग बूथ आहे, त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक बूथचा वेगळा कलर कोडिंग केला आहे. तेच कलर कोडिंगचा असा समजा उदाहरणासाठी 250 बूथ नंबरच्या कलर कोडिंग जर आम्ही पिवळा केला, 250 बूथच्या जे व्हॉलंटियर असेल ते पिवळा रंगाच्या टी शर्ट घालून ते तिथे उभे राहणार. आणि जे PA सिस्टम आहे, जे वोटर असिस्टन्स बूथ आहे, तिथे पण अनाउन्समेंट होत राहील की जर आपला पोलिंग बूथ 250 आहे तर त्याचे हा रंग कोड आहे, त्याचे कलर कोड पिवळा रंगचे आहे. आणि ते व्हॉलंटियर जे पिवळा टी शर्ट घालून जे फिरत आहेत तोच त्यांना तुम्ही अप्रोच करा. हे सगळे आम्ही व्यवस्था केली आहे. आमच्याकडे 60 मोबाईल मेडिकल युनिट पण तैनात आहे. आमच्याकडे 102 ॲम्ब्युलन्स, 103 ॲम्ब्युलन्सेस पण आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळे लोकेशनवर उभे केलं आहे. जर कोणी आजारी पडले तर मोबाईल मेडिकल युनिट किंवा ॲम्ब्युलन्स तत्काळ तिथे पोहोचून त्यांना हॉस्पिटल शिफ्ट करू शकेल. आमची पूर्ण तयारी आहे. माझे सोलापूरचे नागरिकांना विनंती आहे की आपण यावे आणि हा जो आपला अधिकार आहे, मत देण्याचा अधिकार आहे, त्यांचे नक्की त्यांना आपण बजवावी. हा जे अधिकार आम्हाला प्राप्त झालेले आहे ते 190-200 वर्ष लाखो करोडो लोकांनी त्यांच्या प्राणच्या आहुती दिली, बलिदान दिला, त्यानंतर आम्हाला ये अधिकार प्राप्त झालेले आहे. तो मेरा सबसे विनंती है कि आप लोग 7 मई को कल 100% अपने बूथ पे जाइए और वोटिंग करिए. धन्यवाद. कमिशनच्या गाईडलाईन्सनुसार आम्ही कुठल्याही प्रकारच्या फोर्सच्या नंबर्स किंवा लोकेशन्स डिस्क्लोज करू शकत नाही. पण इथं प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जे प्रस्तावित होतं, प्रस्तावित प्रतिबंधात्मक कारवाईपेक्षा जास्ती केलेले आहे. आणि आता जे कोड ऑफ कंडक्ट व्हायलेशनच्या गोष्ट होतं ते कुठल्याही प्रकारच्या लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने नव्हतं, तरी जे नियम पालन नाही केलं तशा एक 8 केसेस दाखल झालेल्या आहे आता हे कोड ऑफ कंडक्ट पिरियडमध्ये. याच्या व्यतिरिक्त आम्हाला जे फोर्स आम्ही मागितलं होतं बाहेरून ते DGP ऑफिसनी त्यापेक्षा जास्तीत आम्हाला दिलेलं आहे. कुठलाही कॉल आला तर अगदी 2 मिनिटात 3 ते 4 गाडी तिथं पोहोचेल तशा आम्ही बंदोबस्तचं नियोजन केलेलं आहे. तो शहर आयुक्तालयाकडून मी आपल्याला निश्चितपणे सांगू शकेल पूर्ण तयारी झालेल्या आहेत. आपलं मॅनपॉवरच्या एक इंडिव्हिज्युअल होमगार्ड आणि कॉन्स्टेबलचं ब्रीफिंग झालेलं आहे. त्यांना त्यांचं रोल काय आहे आणि त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स असावे ते सर्व वैयक्तिक ब्रीफिंग झालेलं आहे. चांगल्या पद्धतीने शांततेने हे निवडणूक पार पडेल अशा आम्हाला खात्री आहे. आपलं सर्वांकडून हेच आव्हान आहे, सर्वांनी आपलं मतदान करावे आणि तुम्हाला सेफ एन्व्हायरमेंट देणे आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ते आम्ही नक्की पार पडतो. थँक्यू. फिगर्स आम्ही रिव्हील करू शकत नाही. सर, सेन्सिटिव्ह पोलिंग बूथची काय काळजी घेतली गेली शहरातल्या? जे सेन्सिटिव्ह एरिया जे आहे ते आयडेंटिफाय केलेले आहेत आणि तिकडे आमच्या वेगळं वेगळं लेयरचा बंदोबस्त आहे. बूथला आहे, 100 मीटर्सला आहे आणि नंतर आमचे 2 व्हीलर बीट पेट्रोलिंग आहे, सेक्टर पेट्रोलिंग आहे, असं वेगळं वेगळं पेट्रोलिंग अरेंज केलेलं आहे. थँक्यू. सेन्सिटिव्ह जिथे बूथ आहे तिथे आम्ही वेबकास्टिंगची पण सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्या बूथमध्ये कॅमेरा असणार आणि ते आम्हाला सेंट्रल कंट्रोल रूम, आमचे डिस्ट्रिक्ट कंट्रोल रूममध्ये, चीफ इलेक्टरल ऑफिसर महाराष्ट्राचे कंट्रोल रूममध्ये आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यांना प्रत्येकला तो दिसेल की बूथमध्ये नेमका काय चालत आहे. आणि सेकंडली प्रत्येक जे सेन्सिटिव्ह बूथ आहे तिथे मायक्रो ऑब्झर्वर पण डिप्लॉय आम्ही केलं आहे. मायक्रो ऑब्झर्वर हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकारी असतात आणि ते लोक स्वतंत्रपणे पाहणी करतात की सगळे जे मतदान होत आहे ते व्यवस्थितपणे आणि नियमप्रमाणे होत आहे किंवा, आणि बाकी जे पोलीसच्या जे सिक्युरिटी असेल ते असेल. ग्रामीण पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रामध्ये शांततेने पार पडावी त्याकरता जानेवारी 2024 पासूनच मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्रतिबंधक कारवाईचा ड्राईव्ह जो आहे तो हातात घेतला होता आणि या ड्राईव्हमध्ये आपण एकूण 8,900 लोकांविरुद्ध प्रतिबंधक कारवाईच्या विविध हेड्सखाली आपण कारवाई केलेली आहे. त्यामध्ये 107 CRPC, 110 CRPC या अंतर्गत कारवाई केलेली आहे. त्या व्यतिरिक्त 144 CRPCच्या अंतर्गत आपण जवळपास 499 लोकांना मतदानाच्या 2 दिवस आधी त्यांना आपण ती
ज्या जागेत ते राहतात ती जागा आपण त्यांना सोडण्याची कारवाई जी आहे ती आपण केलेली आहे. फक्त या लोकांचा मताधिकार बाधित होऊ नये त्यामुळे त्यांना मतदान करून त्यांना ती जागा ती सोडावी लागेल. त्याप्रमाणे आपण या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर हद्दपरिषदला कारवाई केलेली आहे. त्यामध्ये आपण 15 गँग ज्या आहेत त्या तडीपार केलेल्या आहेत. शांतता भंग करू शकतात अशा 56 लोकांना आपण सुद्धा तडीपार केलेला आहे आणि हे लोकसुद्धा मताधिकार त्यांचा जो आहे तो बजावू शकतात. त्याकरता त्यांच्याकडून आम्हाला अर्जसुद्धा प्राप्त झाले आणि आम्ही त्यांना परवानगीसुद्धा दिलेली आहे. एकंदरीत या निवडणुका शांततापूर्ण मार्गाने होण्यासाठी आवश्यक सर्व उपाय जे आहेत ते आपण केलेले आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण 3965 शस्त्र आपल्याला जमा करायचे होते. त्यापैकी आपण 3805 शस्त्र जमा केलेले आहेत. ते जवळपास 96% एवढी त्याची टक्केवारी आहे. केवळ असे लोक जे मायग्रेट झालेले आहेत इतरत्र त्यांचेच शस्त्र आपण जमा करू शकले पाहिजे. पण त्यांच्यापासून कुठल्याही या प्रक्रियेला कुठलाही धोका नाही. एकंदरीत ही प्रक्रिया शांततेने पार पडण्यासाठी आपण उपाय व्यवस्थित केलेले आहेत आणि आवश्यक बंदोबस्त जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे. तो डिप्लॉय सुद्धा करण्यात आलेला आहे आणि आज आणि उद्या मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलीस दलाचं या प्रक्रियेवर पूर्णतः लक्ष राहील आणि मी आणि माझे सहकारी चांगल्या प्रकारे काम करू आणि निवडणूक शांतता पूर्ण मार्गाने पार पडेल असा आम्हाला विश्वास आहे. धन्यवाद. पोरस बॉर्डर्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपण डिप्लॉयमेंट केलेलं आहे आणि जो व्यक्ती आपल्या जिल्ह्याचा मतदार नाही त्या व्यक्तींना आपण इकडे येण्यापासून प्रतिबंधित करणार. त्याबद्दल आवश्यक जी तपासणी आहे ती तपासणी सुरू आहे. नमस्कार, मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूरचे सर्व नागरिकांना माझा विनंती आहे की उद्या सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक आहे. सर्वांनी कृपया येऊन तिथे वोट करावी. आम्ही आमच्या पोलिंग बूथमध्ये प्रत्येक प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तिथे ड्रिंकिंग वॉटर आहे, वरिष्ठ पॅकेट आहे, वेटिंग हॉल पण आम्ही बनवून तयार ठेवला आहे. रांगच्या बाजूमध्ये आम्ही चेअर आणि बेंचेस पण लावले आहे आपल्यासाठी बसण्यासाठी. तसेच मोबाईल मेडिकल युनिट, ॲम्ब्युलन्स सगळे आमचे तैनात आहे. माझी सर्व सोलापूरच्या नागरिकांना पुन्हा विनंती आहे की उद्या सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण कृपया मतदान केंद्रावर येऊन वोटिंग करावे. धन्यवाद.